नाही दादा, मी हेल्प करते. मी पण. तुम्ही मला हेल्प करताय? हो. एक काम कर, हे कपडे तू आमच्या कपाटात ठेव, इकडे फिट नाही होणार. खरंच? बरे बाबा. काय झालं? काय नाही, सांगा ना. अरे आम्ही बाबाला सांगणार होतो की तुझे कपडे या रूम मधून बाहेर काढून टाक, पण आता तर तू हॉस्टेलला निघून जाणार आहेस ना. मग थोडे दिवस तुझे कपडे आमच्या कपाटात राहिले तर काय फरक पडतो? काय हो बाबा, तुम्ही आमच्यापैकी कोणाला का नाही पाठवलं हॉस्टेलला? हा अखिल तर लहानपणी इतका डोक्याला ताप द्यायचा. दादा काही काय बोलतो? हा बाबा, पण ऍक्च्युली मला हॉस्टेलमध्ये राहायला आवडलं असतं. हे ना, मलाही आवडलं असतं. किती मस्त ना, फ्रेंड सोबत राहायचं, मस्त मज्जा करायची, रात्री उशिरा झोपायचं आणि आईच्या डोक्याला शॉर्ट पण नाही. हे आदिती, ही कुठली भाषा आहे ग? काय चाललंय सगळ्यांच्या समोर? आणि हे सगळं ना तुझ्या वयात ठीक आहे, बनी त्यासाठी अजून खूप लहान आहे. काय हो बाबा? हो, ते तर आहेच. शिवाय मला असं पण वाटतं की मुलं मोठी होत असताना आईबाबांजवळच असली पाहिजे, तर नात्यांमध्ये ना एक दुरावा निर्माण होतो. म्हणूनच मी माझ्या कुठल्याच मुलाला हॉस्टेलमध्ये पाठवलं नाही. अर्थात हे माझं मत झालं, हे हॉस्टेलमध्ये जायचंच असेल तर कॉलेजात असताना जावं ना मुलांनी, लहान वयात कशाला ना उगाच. आजोबा, पण मी एवढा पण छोटा नाहीये. ए मम्मा, मी जाऊ का ग हॉस्टेलला? अखिल, फटका दे तिला. हाय गपचूप. बनी, बाळा इथे. हेच ते हॉस्टेल आहे ना जे तुला आवडलंय? हो बाबा, आणि ग्राउंड पण बघ ना किती मोठं आहे ते. रिव्ह्यूज पण तसे चांगलेच दिसत आहेत. फी किती भरायची बघा. नुकतीच 1.25 लाख भरली आहे ना ह्या शाळेत, म्हणून. ते मी बघी नाही, तू काळजी नको करूस. बनीची इच्छा असेल ना मी पाठवेन तर. थँक्यू बाबा. आता मी एकदम शाळेसारखं वागेन आणि खूप अभ्यास करीन. आणि क्रिकेट आणि फुटबॉलचं काय? तर खूप खेळ. गुड बॉय. चला बघूया अजून काय काय फॅसिलिटीज आहेत. अहो, वसूचा फोन आहे. काय म्हणते? बघ 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 जरा बघ. हा, बोल वसू. तुला बाबांनी सांगितलंच असेल ना, बनीने हॉस्टेलला जाण्याचा हट्ट धरला. का निर्णय घेतला त्याने असं मला नाही कळत आहे. त्याचं मन रमत नव्हतं तर थोडे दिवस आला असता ना तुझ्याकडे राहायला. हॉस्टेल कशाला? अगं, इथं काय आणि तिथं काय, त्याचं मन कुठेच रमत नसेल ना, तर त्याला वाटतंय तर एखाद वर्ष राहू देत त्याला तिथे. नाही आवडलं तर परत घेऊन येऊ आपण घरी. उगाच बळजबरी करण्यात काय अर्थ आहे ना. तुला खरंच असं वाटतं? अगं म्हणजे आता त्याने ठरवलंय ना, मग तू नाही म्हणत राहिलीस ना तर तो हट्ट करत राहील. त्यापेक्षा जाऊ दे, होऊ दे त्याच्या मनासारखं. गंमतच आहे ना. वहिनी पण अगदी असंच म्हणाली. कदाचित मीच अति काळजी करते त्याची. नको काळजी करूस, आम्ही आहोत ना. ठीक आहे, ठेवते. काम उरकून घेते सगळे. हो हो चालेल, आरामात कॉल कर.
काय होऊन बसलंय होय? बनी खरंच आपल्यापासून लांब जाणार का? सुशेला, या शार्दूलची भेटी नसती म्हणून पण ही वेळच आपल्यावर आली नसती ग. त्याला जर कळलं ना तर तो आपल्या वसूचं बनीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. नाही नाही, त्यासाठी बनीचं लांब राहणं चांगलं आहे. हा विचार तसा स्वार्थी वाटेल आपल्याला, पण बनीच्या भल्यासाठी, त्याच्या चांगल्यासाठी योग्य आहे असं मला वाटतं. आई ओके? हो. मी सांगायला आलो होतो की बनीचे हॉस्टेलची फीस भरायला घेतोय. तुम्हाला नक्की मान्य आहे ना बनीचं हॉस्टेलला जाणं? बाबा फीस भरली? नाही बाळा, मी आता भरणारच होतो. आई तू हो म्हणालीस? हो. थँक्यू आई. तुला नक्की जायचंय ना हॉस्टेलला? हो आई, मला ते राहतच नाहीये. मॅडम्स चला आलो आपण शाळेत. आता हे काय? आज आम्हाला गाडीतून उतरावंसं वाटतच नाहीये. का बरं? खूप जागा माहितीये ना बसायला, नाहीतर रोज तो सारखा बनी पण बसलेला असतो. तो हॉस्टेलला निघून गेला ना की आम्ही दोघेच प्रिन्सेस सारख्या गाडीतून फिरू. अरे तुम्हाला काय वाटतं की नाही? सिंड्रेलाच्या ना दुष्ट बहिणी आहात तुम्ही. नाही थांबा, मी ना दादाला फोन करतो, त्याला सांगतो बनीला पाठवूच नको म्हणून. नाही ना, नाही ना. चला उतरा मग, चला. जातो बाय बाय. हा बाय. विशाखा मावशी. हॅलो. काय जावई बापू, कुठे आहात? काय चाललंय? काही नाही, इथे चिनू मनूला शाळेत सोडायला आलो होतो. तर तुम्ही कशा आहात? अरे, तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केलाय का मी? तुझ्या घरी चाललीये म्हणून फोन केलाय. काय काय घरी? पण का? कशाला म्हणजे काय? आता तुझ्या आणि तनयाच्या लग्नाची बोलणी करायची तर तुझ्याच घरी जायला पाहिजे ना. काय? अरे नाही, आज जरा वेळ होता, म्हटलं जयश्रीशी जावं आणि सगळं बोलून घ्यावं. हॅलो बेबी, तू बाहेर आहेस का? ऐक ना, आज जरा प्लीज लवकर घरी ये ना. आई जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा आपण दोघं एकत्र असायला पाहिजे ना. बेबी बेबी ऐक 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 ना, ऐक ना प्लीज. आज नको ना, प्लीज प्लीज. बरं ऐक, आम्ही तुझ्या घराच्या जवळ पोचलोय. मी फोन ठेवते, तू लवकर ये, आम्ही वाट बघतोय. बाय बेबी. नो 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 नो. मेलो मेलो मेलो. मावशींनी घरी आईला का सांगण्याआधी घरी पोहोचलं पाहिजे, नाही तर वाट लागेल. आकाशने फी भरली, आता जोरदार पार्टी व्हायला पाहिजे. अरे म्हणजे काय, त्या मुलाला जाऊ तर दे इथून, एकदम मटणाचीच पार्टी करूया. येऊ का ग? अरे विशाखा, काय ग? अगं इथे जवळच आले होते, म्हणलं तुला भेटून जावं. अहो आम्ही जरा वेगळ्याच नादात होतो. काय म्हणतो? हो. अरे अगं असू द्या, सुखी राहा. नाही, वेगळ्याच नादात म्हणजे नाही, म्हणजे आम्ही चुकीच्या वेळेला नाही ना आलेलो. अगं नाही ग, ये, बरं झालं आले सुद्धा. ये ग. अगं एवढी वेळच मिळत नाही ना, म्हटलं चल आज वेळ आहे तर भेटून येते तुला. अवनी, वसुंधरा, या ग. विशाखा आणि तनया आल्यात. आले आई.
नमस्कार काकू. नमस्ते, कशी आहेस? मस्त मस्त. वसुंधरा, अगं जाऊ देत ना, नसेल मूड तिचा. मूड असेल कामात काहीतरी. वसुंधरा, सॉरी आई, ऐकू नाही आली हाक. जरा कान उघडे ठेवत जा आणि माणसात राहा. म्हाताऱ्या सासूला घसा फोडायला लावू नका सारखं सारखं. सॉरी आई. अगं विशाखा आणि तनया आल्या. ओळखतेस ना त्यांना? कशात काकू? मज्जेत. आई ते अरे आलास का तू? कसा आहेस? जयू, मुलं खरंच किती पटकन मोठी होतात ना. ही दोघं आत्तापर्यंत एवढीशी होती, हो की नाही? डोकं रिकामच आहे पण. हे काय ग? हा, जर चहा नाश्त्याचं बघा. हो हो. बहिणी मी बघते. असं आई मी आलोच. वहिनीला काय लागते बघतो मी. वहिनी, तनया काय झालं की? काय होणार आहे आता? तनया आली आहे ना. अरे आई आणि त्या मैत्रिणी आहे. मुलाला आल्यात फक्त. नाही ना. अगं त्या लग्नाची बोलणी करणार आहेत. त्यांचा फोन आला तुम्हाला मगाशी, म्हणून तर मी घाईघाईत आलो इथे परत. वहिनी प्लीज 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 कर ना, काय ते कर. मी काय कर? मला नाही कळत आहे, मला काहीच सुचत नाही, पण प्लीज हे बघा, आजचा दिवस वाईट आहे. आज हे बोलणी नाही झाली पाहिजे. आईचा मूड वाईट खराब असतो, चिडलेली असते ती. त्यात तिला आमच्याबद्दल कळलं तर वाट लागलं, माझी जीव गेलाही माझा. बरं तू शांत हो, जास्त विचार करू नकोस. आणि हे बघ, कधी ना कधीतरी हे व्हायचंच आहे ना. आई ती संधी चालून आली आणि असंही तू तसंही तनयाला प्रॉमिस केलंस ना. तुमचं प्रेम आहे ना एकमेकांना. तिला आहे ना. हो आहे, पण मग झालं तर. आणि असंही बाहेरून बाहेरून कुठून तरी कळण्यापेक्षा आईला आता इथे कळलेलं जास्त बेटर आहे. मला माहितीये की त्या चिडते, पण शेवटी आई आहे तुझी. समजून घेतील त्या. जयू, आठवतंय तुला ही दोघं जण एकमेकांची किती कॉपी करायचे ते? तनय आणि अखिलचे मार्क सुद्धा सेम असायचे. मंगल, आठवतंय का? हो ना. ए बाय द वे, तू अखिलच्या लग्नाचा काही विचार केलायस की नाही? नाही म्हणजे कोणी मुलगी बघितलीस की नाही तू? आणि खरं सांगू का, डोळ्यासमोर एखादी सुंदर मुलगी असेल ना तर फार विचारही करू नकोस. हा काय म्हणजे काय अगं, खरंच आहे. सॉरी. मी जरा बाथरूम मध्ये जाऊन ना हे नीट करून दे. या मी दाखवते तुम्हाला. या ठीक आहे. काय चाललंय तुझे? हा, पाहुण्यांच्या समोर माझा नाक कापायचाच असं ठरवून आली आहेस का? सॉरी आई. हे अगं चुकून झालं तिच्याकडून. तू गप्पा बैसा. हिचे सगळे खेळ माहिती आहेत मला. आपला मुलगा हॉस्टेलला जाणार म्हटल्यानंतर घरात सुतक असल्यासारखं तोंड पाडून वावरतीये सगळीकडे. मगाशी 3-3दा हाका मारल्या, तुझं लक्ष नव्हतं? अगं नवीन नवरी आहेस, तुला भेटायला माणसं येणार घरात, पण त्यांच्या पुढे कसं वागायचं एवढंही कळत नाही तुला? एवढं होतं तर केलं कशाला लग्न? बसायचं त्या पोराला घेऊन घरात. आई प्लीज शांत हो ना. काय शांत काय हो? काय म्हणाली असेल विशाखा? एवढी चांगली साडी खराब केलीस तिची.
तुझ्या माहेरी दिवाळीला जेवढा खर्च होतो ना तेवढे पैसे लागतात तिच्या एका साडीला. सॉरी, मी इथून पुढे सांभाळून करेन. उपकार होतील. जयू, अगं किती चिडतीस तिच्यावर? हा, राहू देत ना. टाकू, सॉरी, खूप झाली माझी. मी आलेच. जाऊ दे, आपण काय बोलत होतो? सांग. आपण हा, अगं आपण अखिलच्या लग्नाबद्दल बोलत होतो. कुणी मुलगी बघितलीस का तू अखिलसाठी? इतक्यात कुठे ग त्याचं? अगं या दोघी जणी त्या जड होत आहेत सांभाळायला. त्या वसुंधराबाईच आहेत. आमच्या घरात ऍडजस्ट व्हायला प्रचंड वेळ लावताय. तिला आधी सरळ करा. अगं जयू आंटी, रिलॅक्स. खरं तर वसुवहिनी ना माझी खूप फेवरेट आहे. आय नो ती थोडी सिरियस आहे. शी इज क्यूट दो. हा तुझा मोठेपणा आहे ग, पण कधी कधी अशी वागते ना डोक्यातच जाते बघ माझ्या. बरं, पण तुझा मुद्दा बरोबर होता, हो की नाही? अखिलसाठी बघायला पाहिजे मुलगी. आता तुझ्या बघण्यात आहे का कोणी? माझ्या बघण्यात अगं ही अगं ही म्हणजे नाही बाई, नाहीये कोणी माझ्या लक्षात. मी तरी तुला काय सांगते, तनयाला सांगायला पाहिजे. तनया, तुझ्या बघण्यात एखादी छानशी मुलगी असेल ना तर आधी मला सांग. काय परत डोक्याला ताप देणारी सून नाही आणायची मला या घरात. मी काय म्हणते जयू, आम्ही निघू का? जरा उशीर होतोय आम्हाला. इतक्यात? अगं इथे जवळ आले होते म्हणून तुला भेटायला आले, पण ऑफिसमध्ये बरीच कामं आहेत ग. हा, निघू? पण पुढच्या वेळेला येशील तेव्हा वेळ काढून यायचं आणि जेवायला यायचं. काय तर नाही? नक्की. पण निघू आता. हा हा. आणि बघ, डोकं जरा शांत ठेव, चिडचिड कमी कर. होईल नीट सगळं. येते. चल त्याने. चल. काय? आई, मी आलोच, त्यांना सोडून येतो. हो बाई, जेवणाचं बघा जरा. हो. हे बघ तन्या, तू काळजी करू नकोस. मी लवकरात लवकर तिच्याशी बोलते आणि काहीतरी तोडगा काढते यावर. पण मम्मा आती झालंय यार हे. आई, होतच तसं अखिल. हा, मी म्हणालो होतो ना घरी इश्यूज सुरू आहेत म्हणून. तुमच्या घरी ना सतत काही ना काहीतरी इश्यू चालूच असतात. कधी बोलू मी जयश्रीशी? मी कधी बोलू? कधी तुमच्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा? एक मिनिट, तुला नक्की तनयाशी लग्न करायचं आहे ना? हो. हो ना? देन यू बेटर टेक चार्ज ऑफ दिस सिच्युएशन. कळलं? चल तनया, लेट्स गो. बनी, यांचं टाइम टेबल तर खूपच स्ट्रिक्ट दिसतंय. हा, सकाळी 5 वाजता उठायचं, त्यानंतर स्कूलला जायचं, त्यानंतर परत काय हे ग्राउंड ऍक्टिव्हिटीज. हा, हे सगळं जमेल ना तुला? बाबा, जर क्रिकेटर व्हायचंय तर हे जमायलाच पाहिजे. आणि तुमचं काय? हा, काय चाललंय? होमवर्क. चक्क. हा, माझी मदत नको आहे का? नो थँक्स, आम्ही आमचं होमवर्क करतो, तू तुझं काम कर. अरे वा, आज कोणतरी एकदम शाण्या मुलासारखं वागतंय. मी चांगलं आहे ना म्हणून. काय? काय नाही. अच्छा, हे वाला ना? हे आपलं ओके. हा, दिस इज. काय झालं? नाही, काहीच नाही झालं. मी सकाळी पण सॅड दिसत होतात ना, पाणी चाललंय म्हणून. हो, म्हणजे
थोडं वाईट वाटणारच.